सीमा, ज्या पद्धतीने सांगितलं की या चालकाला सुद्धा बसच्या आता कुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याची चौकशी सुरू करण्यात आली, त्याबद्दल काय माहिती द्या? नक्कीच घटनास्थळ या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळवलं आणि या अपघाताची माहिती मिळतात त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि तात्काळ जे जखमी झाले होते त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं काम केलं आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती उपचार सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यामुळे अर्थातच चालकाची सुद्धा पोलिसांकडनं आता चौकशी केली जाते. कुर्ला पोलिसांनी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. संपूर्ण चौकशी त्यांच्याकडे नक्की घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल. मध्यधुंद अवस्थेचा ड्रायव्हर होता का, नक्की कोणत्या कारणामुळे ताबा सुटला, गाडी कोणत्या स्पीडने त्या ठिकाणी एवढ्या गर्दीमधून जात होती, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली नाही, ब्रेक फेल झाला होता का, अशा अनेक अंगाने वेगवेगळ्या प्रकारे माहिती देण्यासाठी चौकशी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न जो आहे तो असणारच आहे. त्यामुळे नक्की पोलीस ड्रायव्हरकडनं कोणती चूक झाली हे सुद्धा आता या चौकशी नंतर आपल्याला कळेल. पोलिसांनी पोलिसांकडनं नक्की काय माहिती दिली जाते याबाबत, ड्रायव्हर कडनं नक्की काय चूक झाली हे सुद्धा आता पोलिसांकडनं काही वेळात अगदी सीमा, या सगळ्याबद्दलच्या सगळ्या घटनास्थळावरचे अपडेट जाणून घेत राहणार आहोत.